सांगाल? आज आषाढी एकादशी निमित्त आपण इकडे आलात, देखावा खूप सुंदर असा इथे करण्यात आलेला आहे भक्तांसाठी, काय सांगाल? तुम्हीच बघताय पांडुरंगाच्या पुढे आता सर्व नतमस्तक होऊन या खारदेव नगरमध्ये आमच्या माऊली आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त हा कार्यक्रम घेतला आहे। असे वेळोवेळी कार्यक्रम आमचे माऊली आणि त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी घेत असतात। चेंबूरमध्ये एक वेगळं वातावरण त्या निमित्ताने झालेलं आहे आणि जेव्हापासून माऊली थोरवेंनी या भागामध्ये प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली आहे, एक नवचैतन्य आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आले, लोकांमध्ये आले, नागरिकांमध्ये आलं आहे आणि अशा प्रकारे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। सर, काल एक दुर्घटना घडली, बघितलं होतं, काय सांगाल? काल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती एक जी बसचा अपघात झाला। खरं म्हणजे ट्रॅक्टरला त्या रस्त्यावरती परवानगी नसताना देखील ट्रॅक्टर कसा काय त्या रस्त्यावर गेला, म्हणजे सरकारची ही दिरंगाई आहे आणि त्यापायी आमचे भक्त मंडळींना आज या ठिकाणी जीव गमवावे लागलेले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज उठवणार आहे। आमचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी मदत केली आणि अशा प्रकारे राजसाहेब आता येतील त्यावेळी या विषयावरती बोलतीलच। आज आषाढी एकादशीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। प्रत्येकाला वाटतं की मी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊ, पण ते प्रत्येकाला शक्य होत नाही। काही कामाच्या ह्यानी शक्य होत नाही, कोणाला वयाच्या ह्यानी शक्य होत नाही। ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांना या ठिकाणी एक दर्शन घ्यायची व्यवस्था म्हणून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी घाटला विभाग बोललं तर हा संपूर्ण धार्मिक परिसर आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी हे साजरे करत आहोत। एकंदरीत देखावा खूप सुंदर आणि खूप छान, असं वाटतं की इथेच सर्व काही आपण सामावून घेतलेलं आहे भक्तांसाठी। ज्या प्रकारे आपण ही तयारी केलेली आहे ते खूप सुंदर आणि खूप छान आहे असं भक्त बोलत आहेत, लोक बोलत आहेत की खूप सुंदर असं इथे नियोजन करण्यात आलेलं आहे। हे पांडुरंगाचं काम आहे आणि आपण कशाही पद्धतीने केलं, कमी जास्त असलं तर ते सुंदरच होतं, कारण देव हा तुम्ही जगामध्ये कुठेही जाईल त्या ठिकाणी उभा असतो तुमच्या पाठीमागं, फक्त एवढंच आहे की तो आपल्याला दिसत नसतो। त्यामुळं आपण हा एक सेवा करण्याचा, भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय। आज नियोजन काय काय का संध्याकाळपर्यंत कशा प्रकारे? खिचडी वाटप आहे, तुळशी रोप वाटप आहे, भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे, अशा प्रकारचा संध्याकाळपर्यंतचे कार्यक्रम आहेत आणि उद्या उपवास सोडण्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। सर्वप्रथम मी सर्व भाविकांना आज आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहे। आज ज्या काही महिला आहेत त्या सर्वच काही आपल्या संसारातून पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्यांची खूप इच्छा असते की त्या पंढरीच्या वारीला पालखीमध्ये नाचू कीर्तनाच्या आणि मृदंगाच्या गजरामध्ये त्यांना खूप म्हणजे आनंद भावे असं जायचं असतं, परंतु त्या जाऊ शकत नाहीत। मग त्यांच्यासाठी हा जो काही सोहळा इथे घाटला परिसरामध्ये मनसेकडून करण्यात आला आहे, त्याचा रंग काही आगळा वेगळा होऊन असं वाटत आहे की इथे म्हणजे पंढरीच अवतरली आहे। स्पेशली हा म्हणजे आपण हिंदू हे म्हणजे आपल्या पूर्ण धर्मामध्ये प्रत्येक देवांना एक वेगळं स्थान आहे। त्याच्यामध्ये आपल्या पंढरीचा जो विठ्ठल आहे म्हणजे पांडुरंग म्हणतो आपण, तर त्यांच्यासाठी म्हणजे आपलं कुलदैवतच एक प्रकारे आपण विठ्ठलाला हे करतो। त्यामुळे जे काही हे निर्माण केलं आहे आषाढी एकादशी निमित्त, तर तो हा काही म्हणजे नाचू कीर्तनाच्या अंगी हा आपल्याला आपल्या संतांनीच सांगून दिलेला आहे आणि तेच आपण करतो आहोत त्यांच्या मागे। किन चीज़ों का कार्यक्रम होने वाला है, जैसा कि क्या मतलब अभी सुबह पहिले सगळ्यात पहिले इकडे आपण म्हणजे स्थापना केलेली आहे, विठ्ठलाचा अभिषेक केलेला आहे यांचा। त्याच्यानंतर आता भजनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर फराळ वाटप वगैरे होईल आणि त्याच्यानंतर परत भजन आणि रात्री कीर्तनाचा असा हा उपक्रम इथे ठेवलेला आहे।